जल है तो कल है, ही म्हण सर्वश्रुत आहे. पाणी हेच जीवन. आपल्या पृथ्वी तलावर असा एखादाही प्राणी नाही किंवा जीव नाही की ज्याला पाणी लागत नाही, अन्न लागत नाही. प्रत्येकाला पाणी आणि अन्न हे लागत असते. ती आपली प्राथमिक गरज आहे. पण पण हेच पाणी ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणात पिता, चुकीच्या वेळेस घेत असता, अशा वेळेस तुमच्या शरीरात त्याचे अनेक दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग ती चुकीची वेळ कोणती? कधी पाणी नाही पिलं पाहिजे, या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी. माझ्या बॅटी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे. जे मला ओळखतात त्यांना तर माझ्या बाबतीत संपूर्ण माहिती आहे. पण जे यूट्यूब चॅनलवर नवीन ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांना माझ्याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. मी एक होमिओपॅथी कन्सल्टंट, आहार तज्ज्ञ, बाल आरोग्य सेवा तज्ज्ञ, तसेच योग प्रशिक्षक आहे. हेल्थ इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा मी वर्क करते. तसेच माझे अनेक सोशल मीडियावर हेल्थ रिगार्डिंग ग्रुप्स आहेत की ज्यामध्ये मी हेल्थ इन्फॉर्मेशन शेअर करत असते. मी एक रायटर आहे. अनेक वृत्तपत्र, मासिकं याच्यामध्ये माझे आरोग्यविषयक लेख हे प्रसिद्ध होत असतात. जर तुम्हाला माझ्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माझा सोशल मीडिया जरूर फॉलो करा. चला, आता आपल्या विषयाकडे आपण वळूयात. आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, फार इन्फॉर्मेटिव्ह आहे. कारण कसं, जेवण तर आपण रोज करत असतो आणि या जेवण करताना जर काही चुका होतात म्हणून आपली पचनक्रिया बिघडते का, ही माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होत असतं, "अरे, तू पाणी जास्त पी तू पाणी कमी पितोयस ना म्हणून तुला असं होत आहे." किंवा सोशल मीडियावर किंवा अनेक ठिकाणी आपण हे असं ऐकलेलं असतं, "पाणी हे जास्त पिलं पाहिजे, पाणी हे जास्त पिलं पाहिजे." पण ते पाणी किती प्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या शरीराची आवश्यकता किती आहे? आपले शरीर काही लक्षणं दाखवते का, की जिथं डिहायड्रेशन झालेलं आहे, असं आपलं शरीर लक्षणं दाखवते का? त्यानंतरच तुम्ही पाण्याची जी तुमची कॅपॅसिटी आहे ती वाढवली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही पाणी योग्य पीत असता, पण ऐकीव गोष्टीमुळे तुम्ही अतिरिक्त पाणी पिण्यास चालू करता आणि त्याच्यामुळे तुमची सर्व सिस्टीम ही बिघडत असते. जर तुमची स्किन ड्राय होत आहे, तुम्हाला थकवा जास्त येत आहे किंवा तुमच्या लघवीचा रंग हा गडद पिवळा होत आहे, तर अशा वेळेस तुमच्या शरीरात पाणी कमी पडत आहे, असं तुम्हाला लक्षात येऊ शकते. हे साधी सिम्प्टम्स आहेत, ही साधी लक्षणं आहेत आणि हे ज्यावेळेस तुम्हाला दिसून येते, अशा वेळेस तुम्ही पाण्याचा वापर पिण्यासाठी वाढवू शकता, जास्त घेऊ शकता. पण तुमचं जर सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, ओके आहेत, तर तुम्ही जेवढं पाणी पित आहात, तेवढं सफिशियंट आहे तुमच्या शरीराला. अतिरिक्त पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक बिघाडे निर्माण होऊ शकतात आणि बऱ्याच वेळेला सगळेजण एक चूक करत असतात की ते जेवण करताना मध्ये-मध्ये पाणी भरपूर पितात आणि दुसरी महत्त्वाची मोठी चूक करतात की जेवण झाल्यानंतर ते लगेचच 1-1.5 ग्लास पाणी हे पीत असतात. ह्या दोन्ही सवयी अत्यंत चुकीच्या आहेत. त्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कारण चुकीच्या सवयी या अनेक आजारांना निमंत्रण देत असतात. पचनक्रिया बिघडली ना, की संपूर्ण आपल्या शरीराची सिस्टीम ही बिघडली जाते. झोप लागत नाही, पोट साफ होत नाही. वारंवार ज्यावेळेस बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही, तेव्हा लगेच मुळव्याध आपल्याला होऊ शकतो. झोप नीट न झाल्यामुळे सुद्धा पोट बिघडते किंवा पोट साफ होत नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार हे निर्माण होत असतात. यामधूनच मधुमेह आहे किंवा थायरॉइड असेल किंवा तुमचं बीपी असेल, ब्लड प्रेशर हाय होणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या जीवनशैलीमधनं होत असतात. त्यामुळे जीवनशैली ही योग्य असणं महत्त्वाचं आणि त्यामध्ये हे जे आपण जेवण करताना जे मध्ये-मध्ये पाणी पितो, त्या चुकीच्या सवयीमुळे नक्की काय-काय होते. तर ज्यावेळेस तुम्ही पाणी पिता, जेवण करताना मध्ये-मध्ये, अशा वेळेस काय होतं, आपल्या लाळेमध्ये आणि जठरामधले जे गॅस्ट्रिक ज्यूस असतात ते पातळ होतात आणि ते पातळ झाल्यामुळे काय होतं, तर तुमचं अन्न पचनच नीट होत नाही आणि मग त्यामधूनच पोटफुगी, गॅस होणे, पोट दुखणे, अपचन होणे, हे सगळे लक्षणं, आजार निर्माण होत असतात. त्यामुळं एखादं घोट पाणीमध्ये पिला तर ठीक आहे, पण जेवण करायच्या अगोदर तुम्ही पाणी पिलं तरी पण चालेल. एक अर्धा ग्लास तुम्ही अगोदर पाणी प्या. एक साधारण 20 ते 25 मिनिटं अगोदर. जेवण तुम्ही सावकाश करा, व्यवस्थित ते अन्न चावून खा आणि मध्ये-मध्ये एखादा घोट पाणी पिला तर ठीक आहे आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पिऊ नका. एक अर्धा तास थांबा, एक 20 ते 25 मिनिटं थांबा. ठीक आहे, तुम्हाला अर्धा तास नाही पॉसिबल. एक 20 ते 25 मिनिटं थांबा आणि त्यानंतर फक्त 2 ते 3 घोटच पाणी प्या.
मग पुन्हा तुम्ही 20-25 मिनिटांनं तुम्ही 1 ग्लासभर पाणी पिलं तर चालू शकेल. कारण अन्न जर नीट पचन व्हायचं असेल आपल्याला, तर गॅस्ट्रिक ज्यूस हे प्रॉपरली सिक्रेट होणं हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी जास्त पिता त्यावेळेस ते पातळ होतात. त्यांचं डायजेशन प्रॉपरली होत नाही. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. हा व्हिडिओ पाहणारे अनेक जण ही चूक 100% करत असणार आहेत. कारण आपल्याला हे माहितीच नसतं. आपल्याला काय होतं, पाणी पिताना एकतर घाई असते. बऱ्याच ठिकाणी काय असतं, कामाच्या ठिकाणी कधी ते जेवण मी उरकू असं असते. कारण लिमिटेड टाईम पिरियड असतो, बरोबर? त्याच्यामुळे ते पटपट जेवायचं, लगेच ते पाणी प्यायचं आणि पुन्हा एका ठिकाणी बसून आपलं वर्किंग चालू करायचं. आणि अशा व्यक्तींच्या तर जास्त पचनक्रिये संदर्भातले आजार हे होत असतात. आपलं वर्क आहे, आपल्याला काम ते केलंच पाहिजे आणि ते तुम्ही करा स्वतः. पण मी जे हे सांगते ते फक्त जो एक नियम एक आहे तो फक्त फॉलो करा. तुम्ही मध्ये-मध्ये पाणी पिऊ नका. जेवण झाल्यानंतर तुम्ही पाणी प्या. एखादा 5 मिनिटाचा वॉक घ्या कामाच्या ठिकाणी. नुसतं एक राउंड मारा आणि पुन्हा तुम्ही तुमचं वर्किंग हे चालू करू शकता. हे करणं गरजेचं आहे. कारण जर पचनसंस्था चांगली असेल तर तुमचं संपूर्ण शरीर हे चांगलं राहत असतं. छोटीशी चूक आहे ही करू नका, कारण ही चूक मोठ्या आजारांना निमंत्रण देत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार आहे 100% कारण आपल्याला म्हणजे माहीतच नसते, की अरे याच्यामुळे हे होते आणि आपण काय करतो, अरे पित्त खूप झाले, अरे ॲसिडिटी खूप झाली आहे, अरे तोंडात आंबट पाणी येते, मला अन्न पचतच नाहीये, मला पोट सारखं दुखतं, मला पोट सारखं फुगलेलं असतं, गॅस निर्माण होतात, अपचन होतं, पोट साफ होत नाही. हे सिम्प्टम्स याच्यामुळे येतात हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि मग लगेच आपण काय करतो, गोळ्या औषधे घेतो. पण ही जी चूक आहे आपली ती आपण सुधारत नाही. मग औषधं घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास हा थोड्याफार प्रमाणात होतच असतो. कारण मेन कॉज जो आहे, जे कारण आहे तेच आपण बाजूला करत नाही. त्यामुळे लगेचच औषधांकडे न वळता तुम्ही तुमची ही चूक सुधारा. मग बघा तुमच्या पोटासंदर्भातले जे काही त्रास आहेत ते लगेचच हळू कमी होण्यास चालू होतील. पुन्हा असा एखादा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नक्की भेटूयात. जे न्यू मेंबर्स आहेत त्यांचंही या ठिकाणी वेलकम आहे. जर ते पहिल्यांदाच माझ्या YouTube चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअर करा.